बापरे, काय करते मी? दादांना कळलं तर? आणि यांना कळलं तर? पण नंदिनी म्हणतेय तसं धोका पत्करल्याशिवाय आपल्याला हवं ते मिळत पण नाही ना. पण असं काही केलं आणि हवं ते सोड आहे ते पण गेलं तर काय करू? पण कुणाला कळणार आहे? गुपचूप कदाचित काम होऊन पण जाईल. यांना मठाधिपती झालेलं पाहायचंय मला. घरातले सगळे निर्णय माझ्याकडे आलेले पाहिजेत. मी थोरली सून आहे. मोलकर्णीसारखं वागवतात मला सगळे. कंटाळा आलाय मला ह्या वागणुकीचा. हॅलो. हॅलो. कोण बोलतंय? मला या नंबरवरून मिस कॉल आला होता. सुनील. सुनील, अरे कुमुद बोलतेय. हा, रामचंद्र दादा. हो हो. कशा आहात वहिनी? मी बरी आहे रे, पण वहिनी नाही हा. मी तुझी लांबची मावशी लागते. त्यापेक्षा वहिनीच जवळचं नातं आहे. तू म्हणशील तसं. आणि तुला सांगू सुनील, आपण नातेवाईकांनीच एकमेकांना धरून राहायचं असतं. अरे कितीही झालं तरी रक्ताचं नातं आहे आपलं. वहिनी, मला ना रक्ताच्या नात्यापेक्षा मनाचं नातं जास्त महत्वाचं वाटतंय. हो, तेही आहेच. पण मला कसा काय फोन केला तुम्ही? अरे मला खरं बोलायचं होतं तुझ्याशी. हा, बोला ना. नाही, असं फोनवर नको. मग? अरे भेटूनच बोलूयात ना. पण कशाबद्दल? ते मी तुला भेटूनच सांगेन. तरी हे बघ, मी तुला कुठे आणि कधी भेटायचं हे तुला मेसेजवर कळवते. हा चालेल, तुम्ही म्हणाल तसं. ठेवू मग? हो हो, ठेव ठेव. बाय. काय कुठे काय? मग अशी चोरी पकडल्यासारखे भाव काय तुझ्या चेहऱ्यावर? काहीतरीच तुमचं. इकडे बघ माझ्याकडे. कुमोद, अहो तुम्ही काय आता माझी झडती घेणार आहात का? काय केलंस तू? काय झालंय तुम्हाला? तुम्ही सतत का माझ्याकडे संशयाने बघत असता? कुमोद, तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. काय लपवणार? काही आहे का माझ्याकडे लपवण्यासारखं? गुंजभर सोनं तरी केलं का माझ्यासाठी? कुणाशी बोलत होतीस आणि? कुणाशी बोलणार? कुणी नाहीये माझ्याकडे इकडे बोलायला. कुणाशी बोलत होतीस? हे बघा, बाबांशी बोलत होते. बाबांशी पण बोलू नको का आता? बाबांशी बोलायला बंदी आहे का ह्या घरात? तू चूक केलीस ना की हा असा कांगावा करतेस? मी काहीही केलं ना की तुम्हाला ती चूकच वाटते. एवढं सगळं जर बोललायस तर जे आता मनात आहे ते पण बोल. माझ्या दादांच्या जागी तुझे बाबा असते तर तू हा नैतिक स्टँड घेतला असतास का? वासू, ते फक्त तुझे आई बाबा नाही आहेत ना म्हणून सुचतंय तुला हे सगळं. वासू, पूर्वी मला काही बोलायचं नाहीये. मी इथून बाहेर जातो, त्याशिवाय हे थांबणार नाही. प्रश्न विचारलायस ना तू, त्याचं उत्तर तुझ्याकडे नाहीये हे माहितीये मला. मी देते उत्तर, पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तू द्यायचंयस. ज्या मुलीशी तुला लग्न करायचं नाहीये त्यासाठी स्वतःच्या माई दादांना फसवताना मागे पुढेही बघितलं नाहीस तू. त्यांच्या मनाची पर्वा केली नाहीस. त्याच मुलीला दुसऱ्यासाठी सुचवताना तुझ्या मनात चलबिचलही होत नाही का रे? याच माई दादांचा विचार तू केला नाहीस का? तर तुला त्या मुलीशी लग्न करायचं नाही. कारण काय? तर ती वेडी आहे, अशी आहे, तशी आहे. मग त्याच वेड्या मुलीच्या गळ्यात एका चांगल्या मुलाने आपल्यावर भरोसा ठेवून मंगळसूत्र बांधावं असं वाटतं का तुला? हे बघ, माझं तिच्याविषयी वाईट मत नाहीये आणि ते मी वेळोवेळी दाखवलंय माझ्या वागण्यातून. तू तुझ्या वागण्यातून काय दाखवलंस वासू? तुला ती आवडत नाही हेच. राहिला प्रश्न माई दादांचा ना, तर आपल्या एका चुकीची शिक्षा ते काही महिने गेले भोगतात.
त्याच चुकीची सुधारणा म्हणून आणखीन एक चूक करून तू त्याची भरपाई करशील असं वाटतं का? या सगळ्याने माई दादा सुखी होणार असतील असं जर तुला वाटतं ना तर ते चुकीचं आहे. या सगळ्याचा ना त्यांना जास्त त्रास होणार आहे. आणि लग्नासारख्या गोष्टीच्या बाबतीत जर ते चुकले किंवा फसले ना वासू, तर ना ते स्वतःला माफ करू शकतील ना तुला. या परिस्थितीत टाकायचं का तुला स्वतःला? मी तुझी बायको आहे वासू, तुझ्या होत हो मिसळणारी कळसूत्री बाहुली नाहीये मी. तू जर चुकत असशील ना तर तुला थांबवणं माझं काम आहे. आणि तू जो विचार करतोयस ना वासू, ते तात्पुरतं औषध आहे त्यांच्या दुखण्यावरचं, कायमचा उपाय नाहीये. त्यामुळे हो, त्या जागी जर माझे आई बाबा जरी असते ना तरी त्यांना तात्पुरतं बरं वाटावं म्हणून आयुष्यभराचा त्रास मी नाही देऊ शकत. मी माझ्या आई बाबांची कधीच फसवणूक केलेली नाहीये आणि म्हणूनच सासू सासऱ्यांचीही करणार नाही. कारण फसवणूक करून आपण कोणाचंही भलं करू शकत नाही हे मला पक्क माहिती. जातो आता. आणि आता तुला जे योग्य वाटतं ना ते कर. निवडून दे हो जरा डाळ. माई या दोघींचं काहीतरी चाललेलं असतं बरं का. कुणाचं? कुमुद आणि नंदिनी. त्यांचं काय? म्हणजे मी बरेचदा त्यांना असं खुसूर करताना पाहिलंय आणि आपण आलो ना की बोलायचं थांबतात. जाऊ दे ग, बोलत असतील काहीतरी. बोलण्याचं काही नाही, पण आपण आल्यावर कोणी बोलायचं थांबलं तर संशय येतो ना. जाऊ दे, बोलतायत ना दोघी, चांगलं आहे की. नाही, आधी कुमुदला नंदिनी अजिबात आवडायची नाही. माणूस समजायला वेळ लागतो ना ग. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की कुमुदनं सुनील बद्दल इतकं काय काय सांगितलंय. नंदिनीला प्रश्न पडला नसेल की तिने असं का केलं. आदिती, आपण कशाला प्रत्येक गोष्टीचा एवढा केस काढायचा? आणि कुमुद 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगत असेल नंदिनीला. कुमुदने शहाणपणाच्या गोष्टी सांगायला मुळात तिच्याकडे शहाणपणा हवा ना. आदिती, एक झाली डाळ. मी विरजण लावते. अगं कुमुद लावते ना रोज. कुठे आहे ती? बाहेर गेलीये. आत्ता एवढ्या उन्हाची का? सांगितलं नाही, येते म्हणाली. बर, असेल काहीतरी काम तिचं. चल आपण आवरून घेऊ पटपट. घरी निवांत बोलत बसलो असतो. नाही रे, नीट फारसं बोलता आलं नसतं. एवढं काय बोलायचं होतं पण? फार काही नाही रे. परवा बघण्याचा कार्यक्रम झाला ना तेव्हाही नीटचं बोलता आलं नव्हतं ना. आणि माणसंही खूप होती. हो. काय मग वसू आत्याचा फोन येतो का नाही? आईला येतो, त्यांचं चाललेलं असतं. तिने काही स्थळं बघितली की नाही तुझ्यासाठी? चालू असतं दिवसाला 2. मग काय, मीच फार रस घेत नाही. अरे वसू आत्याकडे चांगल्या मुली आहेत, शिकलेल्या सुंदर श्रीमंत घरातल्या मुली आहेत. म्हणूनच नको आहेत त्या मला. म्हणजे सगळं ठरलंच आहे की तुझं? नाही, ठरलेलं असं काही नाही, पण हा लग्नाच्या बाबतीत विचार झालाय. अरे ती मुलगी, ती रे तुझ्या बरोबर होती ती, तुमचं अगदी लग्नापर्यंत गेलं होतं. पूजा चांगली होती रे मुलगी. म्हणजे तुम्ही दोघं जण अगदी आदर्श जोडपं वाटाल असं वाटलं होतं आम्हाला. नाहीच का रे काही झालं पुढे? का म्हणजे तिचं काही तो चॅप्टर संपलाय माझ्या आयुष्यातला. लग्न झालं तिचं? माहित नाही. अरे प्रेम केलंस ना आणि विसरलास? आज काय पूजा पुराण ऐकायचं म्हणून भेटलोय का आपण? नाही अजिबात नाही. मग पूजाबद्दल नको बोलूया. का रे, त्रास होतो? कंटाळा येतो. बरं राहील, नको बोलूया पूजाबद्दल. आणि तसंही मी काही पूजाबद्दल बोलायला आले नाही. मग? मी नंदिनी विषयी बोलायला आले. मी मला म्हणत होती की तुझा निर्णय आमच्या मतावर आहे. तुम्ही बरोबरचे आहात, मैत्री आहे. तुम्ही खरं खरं सांगाल अशी खात्री आहे. वासूने कन्व्हिन्स केलं सुनीलला लग्नासाठी तर मात्र मला सुनीलला सगळं खरं सांगून टाकावं लागेल. वासूला खोटं ठरवणार तू?